प्रेषित भाग 14. डॉक्टर साळुंख्यांचे निदान. डॉक्टर साहेब, सांगा आता तुमचं मत. चँगने डॉक्टर साळुंख्यांना आवाहन केले. आलोकच्या स्वप्नाचा वृत्तांत चँगच्या रेकॉर्डरवर टेप केल्यावर चँगने ती टेप पिक्चर फोनवर डॉक्टर साळुंख्यांना ऐकवली. ते ती ऐकत असताना सँड्राही आलोकचा निरोप घेऊन तिथे दाखल झाली होती. संपूर्ण टेप ऐकून झाल्यावर आणि ती स्वतःच्या रेकॉर्डरवर मुद्रित केल्यावर साळुंख्यांनी विचार करायला तासाभराचा अवधी मागून घेतला होता. तो संपल्यावर त्यांचा फोन आला तेव्हा चँग आणि सँड्रा त्यांचे मत ऐकायला उत्सुक होती. चँग आणि सँड्रा, तू देखील आहेस का तिथं? छान. मी एका विचित्र निष्कर्षाला येऊन पोचलो आहे, पण तो तुम्हाला लगेच सांगण्याऐवजी ज्या विचारक्रमानं मी तिथपर्यंत येऊन पोचलो तो आधी तुम्हाला सांगतो. डॉक्टर साळुंख्यांनी सुरुवात केली. बोलताना कधीकधी ते मुद्दा सोडून वेगळ्याच दिशेला भरकटत जातात याची चँगला माहिती होती, म्हणून त्यांना मुद्द्याकडे वळवायला तो टपून बसला होता. डॉक्टर साळुंख्यांनी आपली गाडी सोडली. सुमारे 250 वर्षांपूर्वी एक मोठा मुत्सद्दी आमच्या महाराष्ट्रात होऊन गेला. नाना फडणीस त्याचं नाव. त्याच्या हुशारीबद्दल बऱ्याच गोष्टी प्रसिद्ध आहेत, त्यातलीच ही गोष्ट. तो घाशीराम कोतवालमधलाच नाना का? मी ते जुनं मराठी नाटक इंग्रजीत भाषांतर केलेलं व्हिडिओवर पाहिलं होतं. मोठा रंगेलगडी होता हा नाना. सँड्राने मध्येच तोंड खुपसले. त्या दोघांना आवरण्यासाठी चँग म्हणाला, सँड्रा, डॉक्टर साळुंखे, आपल्या सध्याच्या प्रश्नाशी नाना कोण तो फडणीस, त्याचा काय संबंध आहे? दमानं घे चँग, म्हणजे कळेल. डॉक्टर साळुंखे मख्खपणे पुढे बोलू लागले. एकदा पुण्याच्या दरबारात एक बाहेरगावचा ब्राह्मण आला. त्याला पुष्कळ भाषा बोलता येत होत्या आणि प्रत्येक भाषेवर त्याचं एवढं प्रभुत्व होतं की त्याची मातृभाषा कुठली हे सांगता येणं अवघड होतं. त्यानं दरबारातील लोकांना आव्हानच दिलं, माझी मातृभाषा ओळखा. अनेकांनी प्रयत्न केला पण त्यांना जमलं नाही. अखेर नाना फडणीसानं ते आव्हान स्वीकारलं. 24 तासात तुमची मातृभाषा कुठली हे सांगतो, असं त्यानं आश्वासन दिलं. नानानं त्या ब्राह्मणाला आपल्या घरी राहायला बोलवलं. त्याच्याशी आडव्या तिडव्या पुष्कळ गप्पा मारल्या. तो ब्राह्मण अर्थातच सावधपणे उत्तरं देत होता. अखेर रात्री झोपायची वेळ झाली. ब्राह्मणाचा बिछाना आपल्या शेजारीच घालायची नानानं सोय केली होती. मध्यरात्री नाना उठला. शेजारचा पाहुणा गाढ झोपलाय अशी त्यानं खात्री करून घेतली आणि थंड पाण्याचा एक लोटा त्याच्या अंगावर रिता केला. पाहुणा कोकलत उठला. नानानं त्याची क्षमा मागितली आणि घरातल्या मांजरानं चुकून पाणी सांडलं असं सांगितलं. त्याला नवी वस्त्र व बिछाना देऊन परत झोपवलं. दुसऱ्या दिवशी दरबारात नानानं पाहुण्याला सांगितलं, तुमची मातृभाषा कानडी आहे. नानाचं निदान बरोबर असल्याचं त्या ब्राह्मणानं कबूल केलं. नानानं त्याची मातृभाषा कशी ओळखली? रात्री अचानक झोपेतून उठल्यावर त्या ब्राह्मणानं जे शब्द उच्चारले ते कानडी भाषेत होते. डॉक्टर साळुंखे तात्पुरते बोलायचे थांबले हे पाहून चँगने विचारलं, गोष्ट चांगली आहे, पण तिचा आलोकशी काय संबंध? चँग, तुझं डोकं काम करत नाही असं दिसतं, सँड्रा म्हणाली. अरे, माणूस मनातल्या मनात विचार करायला जी भाषा वापरतो ती त्याची सर्वात जवळची भाषा, बहुत करून जिला आपण मातृभाषा म्हणतो ती असते. हेच डॉक्टर साळुंख्यांना सांगायचे. चँग म्हणाला, माफ कर सँड्रा, पण माझ्या मठ्ठ डोक्यात अजून मुद्दा शिरला नाही. आलोकची मातृभाषा मराठी आहे हे आपल्याला माहीत आहे, ती ओळखण्याचा प्रश्न येतो कुठे? मुलांनो, भांडू नका, डॉक्टर साळुंखे तिकडून बोलत होते. आलोकची मातृभाषा मराठी कशावरून? लहानपणापासून आलोक आईवडिलांशी मराठीत बोलत आलाय. अगदी जन्मापासून त्याच्या कानावर मराठी शब्द पडत गेले. चँग, हे तुझं विधान बरोबर नाही. मिस्टर आणि मिसेस नाईक यांना आलोक ज्या दिवशी सापडला त्याच दिवशी मी त्याला पाहिलं. तेव्हा त्याचं वय काही आठवड्यांचं होतं हे मीच निश्चित केलं. मला वाटतं 15 आठवड्यांचं असावं. त्याचे जन्मदाते आईबाप कोण होते हे अद्याप कळलेलं नाही आणि आपल्याला आलोकची माहिती त्याच्या जन्मापासून उपलब्ध नसून त्याचं वय काही आठवड्यांचं होतं तेव्हापासूनच आहे. डॉक्टर साळुंख्यांनी खुलासा केला.
चँग म्हणाला, तुम्ही त्याचं वय निश्चित केलं तेव्हा वैद्यकशास्त्र आजच्या इतकं पुढं गेलेलं नव्हतं. आज आपण माणसाचं वय काही तासांपर्यंत बरोबर सांगू शकतो. आपण असं धरून चालू की आलोक सापडला तेव्हा त्याचं वय 100 ते 110 दिवस यांच्या दरम्यान होतं. तर माझे तुम्हाला 2 प्रश्न आहेत. प्रश्न नंबर 1, ज्या भाषेत आलोक स्वप्नात बडबडतो ती त्याची मातृभाषा असेल तर ती भाषा तो अवघ्या 100 ते 110 दिवसात आणि तीसुद्धा शैशवावस्थेत अगदी तान्हबाळ असताना शिकला तरी कसा? प्रश्न नंबर 2, जर ही भाषा तो कसा तरी शिकला तर ती भाषा तो लगेच विसरला कसा? जेव्हा तो सापडला तेव्हा काही ही भाषा बोलत नव्हता. तेव्हा त्याचे व्यवहार तान्ह्या मुलासारखेच होते. आणि डॉक्टर साळुंखे, माझाही एक प्रश्न आहे, सँड्रा म्हणाली. आलोक जी भाषा बोलतो तिचा कुठल्याही भारतीय भाषेशी संबंध जुळत नाही. तुम्हाला तरी हा संबंध दिसून आला नाही. मग भारतात तो ही भाषा शिकला कुठं? प्रश्न जरा आणखी अवघड करायचा म्हणजे जागतिक भाषा संग्रहालयातल्या कम्प्युटरवर आम्ही आज सकाळी ही भाषा तपासून पाहिली. जगातल्या कुठल्याही भाषेशी तिचा मेळ बसत नाही. डॉक्टर साळुंखे आता खुशीत आलेले दिसले. आपण सोडवलेले कोडे जेव्हा दुसऱ्या कोणाला सोडवता येत नाही तेव्हा जसा विजयानंद आपल्या चेहऱ्यावर येतो तसा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ते म्हणाले, हे 3 प्रश्न मी सुद्धा स्वतःला विचारून पाहिले. मला जेव्हा ते सुटेनात तेव्हा मी माझ्या सर्व माहितीचा आणि गृहीतकांचा आढावा घेतला आणि शेवटी मी असा निष्कर्ष काढला की माझं एक गृहीतक बदलायला पाहिजे. ते बदलल्यावर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतातच, पण आलोकबद्दलच्या इतर माहितीचाही मेळ बसतो. डॉक्टर साहेब, कोड्यात बोलू नका, उत्तर सांगा तुमचं, चँगने विनवले. तू शेरलॉक होम्सच्या गोष्टी वाचल्यास? 150 वर्षांपूर्वीच्या काळात आर्थर कॉनन डायलने लिहिलेल्या. बाप रे, चँग स्वतःशीच म्हणाला, आता हे आणखी गोष्ट सांगत बसणार की काय? पण त्याच्या सुदैवाने डॉक्टर साहेबांना गोष्टीऐवजी गोष्टीचे सार काय आहे ते सांगायचे होते. ते म्हणाले, शेरलॉक होम्स म्हणायचा की सर्व शक्य वाटणारे पर्याय बाजूला काढले की जो पर्याय उरेल तो कितीही असंभाव्य वाटला तरी सत्य असतो. मग तुम्हाला आलोकबद्दल कुठलं असंभाव्य वाटणारं विधान करायचं आहे? चँग त्यांना मुख्य मुद्द्याकडे वळवत म्हणाला. तुम्ही एक गृहीतक मनातून काढून टाका की आलोक हा तुमच्या माझ्यासारखा पृथ्वीवर जन्मलेला आहे. तो पृथ्वी बाहेरून आला आहे. तो पृथ्वी पलीकडल्या दूरच्या कुठल्या तरी जीवसृष्टीचा प्रतिनिधी आहे. चँग आणि सँड्रा अवाक झाली. त्यांना प्रथम असे वाटले की डॉक्टर साळुंखेसुद्धा विज्ञानकथा वाचून आपल्या डोक्याचा समतोल गमावून बसलेत. पण त्यांना देखील डॉक्टर साहेबांच्या विधानात काही वावगे दिसेना. उलट त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्यामुळे मिळत होती. दोघे गप्प आहेत हे पाहून साळुंखेच पुढे बोलू लागले. आलोकला चंद्राचा प्रवास विशेष वेगळा वाटला नाही, कारण असा प्रवास नव्हे, त्याहून लांबचा अंतराळ प्रवास त्यानं पूर्वी केला होता. केव्हा? जन्मल्यापासून तो पृथ्वीवर आला त्या दरम्यानच्या काळात. आलोकची विचारशक्ती, स्मरणशक्ती, एकंदर बुद्धिमत्ता अचाट आहे. संकोची स्वभावामुळं तो आपल्या बौद्धिक श्रेष्ठतेला प्रसिद्धी देत नाही, पण जेव्हा जेव्हा त्यानं बौद्धिक पराक्रम केलेत तेव्हा तेव्हा त्याच्या पासंगाला आपण कोणी येत नाही याची आपल्याला जाणीव झाली. मी त्याच्या मेंदूवर जे प्रयोग केले तो लहान असताना, बाळ असताना, तेव्हाच मला त्याच्यात असामान्यतेची लक्षणं दिसली. तारू मारू हे आलोकचे आईवडील असावेत. त्याला स्वप्नात दिसतात ते वास्तविक प्रत्यक्षात घडलेले अनुभव आहेत. अंतराळ यानातून प्रवास करताना यानातल्या लोकांवर काहीतरी संकट आलं. त्यात आलोक सोडून बाकी सर्व खलास झाले. मरण्यापूर्वी त्याच्या आईवडिलांनी, विशेष करून वडिलांनी, त्याच्या मेंदूत बरीच काही माहिती भरून तो सुखरूप पृथ्वीवर पोचावा अशी व्यवस्था केली असावी. बाळ असल्यानं त्याला त्या माहितीचा अर्थ कळला नाही. हळूहळू तो मोठा झाला तसतसा तो माहितीचा साठा वर डोकं काढू लागला. अजूनही पुढं त्याला तो पूर्वेतिहास अधिक स्पष्टपणे कळेल. आपण कम्प्युटरमध्ये माहिती भरतो तशी मानवी मेंदूत पण भरता यायला हवी.
ते तंत्रज्ञान आपल्याला अजून अवगत नाही, पण आलोकच्या लोकांना आहे किंवा होतं. त्यांनी आलोकबरोबर काहीतरी संदेश देऊन त्याला इकडे पाठवला आहे. जे काम त्या दुर्दैवी अंतराळयानातल्या लोकांनी पृथ्वीवर येऊन करायचं होतं ते आता एकट्या आलोकवर सोपवण्यात आलं आहे. काय असेल तो संदेश? तो आठवल्यावर आलोक कसा वागेल? तो आपल्याकडे म्हणजे पृथ्वीवासियांकडे मित्रत्वाच्या भावनेनं पाहील का शत्रुत्वाच्या? हे सर्व प्रश्न आपल्याला पुढं सोडवायचे आहेत. डॉक्टर साळुंखे, तुमचं अभिनंदन. तुम्ही आमच्या बुद्धीला पुष्कळ वैचारिक खाद्य पुरवलं आहे. आता आम्ही आलोकवर विशेष नजर ठेवू, चँग म्हणाला. आणि आम्हाला बरीच सावधगिरीही बाळगायला पाहिजे. आपण परग्रहावरचे आहोत हे आलोकला अजून लक्षात आलं नसेल, आणि ही जाणीव त्याला शक्यतो होऊ न द्यायची आम्ही खबरदारी घेऊ, सँड्रा म्हणाली. चुकलीस सँड्रा. शेरलॉक होम्स वाच. होम्स स्वतःला आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या जागी ठेवून विचार करायचा. तसा तू स्वतःला आलोक समजून कर. जी माहिती आपल्याला उपलब्ध आहे ती त्याला पण आहे. उलट त्याची तर्कबुद्धी आपल्यापेक्षा पुष्कळ जास्त आहे. तेव्हा आपण त्याच्याबद्दल जो निष्कर्ष आज काढला तो त्यानं स्वतःबद्दल केव्हाच काढला असणार. आपण पृथ्वीवरचे नाही हे त्याला नक्की माहीत आहे. तुला ते कळून धक्का बसू नये म्हणून त्यानं ही गोष्ट तुझ्यापासून गुप्त ठेवली आहे, इतकंच. आपल्याच डोक्यात दडलेली माहिती केव्हा बाहेर पडते याची तो वाट पाहतोय, असे म्हणून साळुंख्यांनी फोनवरून त्यांचा निरोप घेतला. चँग सँड्राला म्हणाला, थोडक्यात सांगायचं म्हणजे आलोक पृथ्वीबाहेरचा आहे हे आपल्याला माहीत आहे, हे त्याला कळून उपयोग नाही. सँड्रा, तुला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सँड्रा विचारमग्न होती.